स्वराज्य, रयतेचे स्वराज्य, माझ्या राजाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या 18 पगड जातीच्या मावळ्यांचे भगवे रक्त या गड किल्ल्यांवर सांडले आहेत. तेव्हाच या महाराष्ट्राला स्वराज्य मिळाले, रयतेचे स्वराज्य. आणि ते सहज संपणार नाही. इतिहास संपलेला नाही आणि संपणारही नाही. आणि ऐक, शिवाजी महाराज तो इतिहास होता, तो महाराजावर संपला. अंगावर भगवा कपडा नसताना तर तुझी कॉलर पकडून भर चौकात नेऊन नागडा करून आणलं असतं. इतिहासाचे पुस्तक बंद झाले आहे. हितवर शोकासाठी तुम्ही आपली बुद्धी गहाण ठेवणाऱ्यांनो, आमचा नाद करायचा नाही. त्यानंतर अशा या किल्ल्यावर बसून असले वाईट व्यसन करायचे नाही, नाहीतर गाठ खमा शिवकण्याची आहे, लक्षात ठेवा. माझा राजा आजही जिवंत आहे, या देशातील रयतेच्या मनामनात जिवंत आहे. ते काय आहे ना ताईसाहेब, ज्या आईने मला 9 महिने उदरात ठेवून माझ्यासाठी त्रास सहन केला ना, त्या आईला माझ्यामुळे त्रास नको. हीच खरी शिवकन्या. 18 पगड जातीच्या मावळ्यांची भगव्या रक्ताची कथा. अरे काय बोलतोस? इतिहास? खरं तर तुमच्यासारख्या राजकारणाच्या गुलाम झालेल्या लोकांनी इतिहास निस्तानाबूत केलाय. काय दिलं रे महाराजांनी? शिवाजी महाराज भगवान नहीं थे, पर आज उनके कारण तुम हिंदुओं के मंदिर में भगवान हो. आज आम्ही पुन्हा बघतोय 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या त्या रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न. आता ही पुस्तक आपण त्याच दिवशी उघडायची ज्या दिवशी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा आणि राजमाता जिजाऊंची खरी शिवकन्या मिळेल.